महिला बालकल्याण समितीला असताना अजून एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम काम करायची संधी मिळाली आणि ती म्हणजे आरोग्याची सेवा. की अनेक गरीब नागरिक असे असतात की ज्यांना अचानक ऍडमिट करायची वेळ आली किंवा अचानक त्यांना काही गंभीर स्वरूपाचा आजार झाला तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नसतात. तर जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचो त्यावेळी अनेक लोक यायचे की ऍडमिट करायचे, अगदी साधे औषध आणायचे असेल तरी पैसे नसायचे. त्याच्यावर एक महानगरपालिकेमध्ये एक ठोस अशी चर्चा झाली आणि पुन्हा महिला बाल कल्याण समितीकडे आरोग्य विभाग येत असल्यामुळे हा देखील निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी मला आनंद वाटला आणि संधी मिळाली. 1,00,000पर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना या ठिकाणी महानगरपालिका 1,00,000पर्यंत अर्थसहाय्य करू शकते आणि त्याप्रमाणे त्यांनी आरोग्य कार्ड काढायचं आणि या आरोग्य कार्डचे ते सभासद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्यांना आजार असेल तर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जे हॉस्पिटल्स ठरवून दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी ऍडमिट होऊन स्वतःचा उपचार करून घ्यायचा आणि त्यांना महानगरपालिका नियमांना बांधील राहून 1,00,000पर्यंत अर्थसहाय्य करू शकते. आणि हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय झाला. तो 2009ला घेतलेला निर्णय आज 2024 पर्यंत आजपर्यंत तो अनेक लाखो लोकांना त्याचा उपयोग होतोय. महानगरपालिकेच्या निर्णय क्षमतेमध्ये सहभागी होऊन पूर्ण पुणे शहरामध्ये वास्तव्य असलेल्या पुणेकरांना ही आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्रिय राहिलोय आणि उत्तम अशी संधी या ठिकाणी मला मिळाली.